नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून रब्बी हंगाम 2024 करिता राज्य शासनाच्या हिश्श्याचा 206 कोटी रुपयाचा निधी आणि शेतकऱ्यांच्या हिश्श्याचा 15 कोटी 60 लाख रुपयाचा उर्वरित निधी पीक विमा कंपनींना वितरित करण्यासाठी शासनाकडून मंजुरी देण्यात आलेली आहे। याचबरोबर खरीप हंगाम 2025-26 मध्ये राबविल्या जाणाऱ्या सुधारित पीक विमा योजनेकरिता सुद्धा अग्रिम पीक विमा योजनेअंतर्गत हप्ता वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। आणि याच्याशी संबंधित 3 महत्त्वाचे असे जी-आर आज राज्य शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेले आहे। मित्रांनो, याच्यामध्ये पहिला जी-आर आपण पाहू शकता। खरीप हंगाम 2025-26 करिता अग्रिम स्वरूपामध्ये हप्त्याचा निधी वितरित करण्याच्या संदर्भातील याच्या माध्यमातून पीक विमा कंपन्यांना 1530 कोटी रुपयाच्या निधीस या जी-आरच्या माध्यमातून वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे। मित्रांनो, याचबरोबर रब्बी हंगाम 2024-25 या वर्षामध्ये राज्य शासनाच्या उर्वरित असलेला पीक विमाचा जो हप्ता होता तो त्या विम्याच्या संबंधित 9 विमा कंपन्यांच्या मागणीनुसार 200 कोटी 5,80,776 रुपये इतका निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे। याचबरोबर सर्वसमावेशक अशी 1 रुपयामध्ये पीक विमा योजना राबविली जात होती आणि या योजनेअंतर्गतच शेतकऱ्यांच्या असलेल्या हिस्साचा निधी हा आजच्या जी-आरच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेला आहे, ज्याच्यासाठी 15 कोटी 59,71,986 रुपये इतका निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, एकूण रब्बी हंगाम 2024 मध्ये बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये पिकाचे नुकसान झालेले होते आणि काही जिल्ह्यांचा पीक विमा देखील मंजूर झालेला होता आणि काही ठिकाणी याचे वितरण देखील करण्यात आले होते। ज्या शेतकऱ्यांचे पीक विम्याचे क्लेम होते त्यांचा पीक विमा मंजूर झाला होता, पण त्यांना आत्तापर्यंत पीक विमा मिळालेला नव्हता। त्या शेतकऱ्यांना देखील आता हा पीक विमा या मंजूर निधीच्या माध्यमातून वितरित केला जाणार आहे। मित्रांनो, यातील 1530 कोटी रुपयाचा निधी हा खरीप हंगाम 2025-26 करिता अग्रिम स्वरूपात विमा कंपन्यांना देण्यात आलेला आहे आणि हे पैसे विमा कंपन्यांकडे अंमलबजावणी खर्च म्हणून असणार आहेत। हे पैसे त्यांना वर्षभर वापरायला मिळणार आहेत। या निधीमधून शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा विमा देण्यात येणार नाही। विम्याचे हे वितरण पीक कापणीच्या अंतिम अहवालाच्या आधारावर जर पीक विमा मंजूर झाला तरच होणार आणि त्यावेळेस होणार। त्यामुळे हा अग्रिम पीक विमा निधीचा शेतकऱ्यास सध्या कुठलाही फायदा होणार नाही। पण रब्बी हंगाम 2024चा जो निधी वितरित करण्यात आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा उर्वरित पीक विमा आहे तो मिळण्यास मात्र मदत होणार आहे। धन्यवाद।